हे एव्हरीवन, तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यानंतर नेमकं होतं तरी काय? तर कोलेस्ट्रॉलचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा ते आपले जे आर्टरीज आहे, आर्टरीजमध्ये जाऊन डिपॉझिट होतात आणि आर्टरीजमध्ये जाऊन डिपॉझिशन झाल्यानंतर काय होतं की जे आपलं बॉडीमध्ये ब्लड फ्लो होत होता त्या फ्लोमध्ये ऑब्स्ट्रॅक्शन निर्माण होतं आणि हे जे ऑब्स्ट्रॅक्शन आहे या ऑब्स्ट्रॅक्शनला आपण ॲथ्रोस्क्लेरोटिक प्लेक किंवा ॲथ्रोमा म्हणतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द कोरोनरी आर्टरी डिसीज. याच्यामुळे आपल्याला स्ट्रोकसुद्धा होऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक, हार्ट डिसीज लाईक हार्ट अटॅक, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, हायपरटेन्शन, अंजायना आणि अरेथमिया. जेव्हा हा ॲथ्रोस्क्लेरोटिक प्लेक किंवा ॲथ्रोमा फॉर्म होतो तर हे एक प्रकारे आर्टरीजमध्ये डिपॉझिशन होतं आणि ह्या आर्टरीजमध्ये डिपॉझिशन झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड सप्लाय होत होता, ऑक्सिजनचा सप्लाय होत होता, तो सप्लाय कमी होतो आणि अँड रिस्पॉन्सिबल फॉर अ अटॅक.